महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं माजी पोलीस आयुक्त मिरन चड्डा बोरवणकर यांचं हेच ते आत्मचरित्र मॅडम कमिशनर। मिरन बोरवणकरांनी त्यांच्या या आत्मचरित्रामध्ये एकूण 38 प्रकरणं या ठिकाणी लिहिलेली आहेत आणि त्यापैकी एक अख्खं प्रकरण द मिनिस्टर या नावाने अजित पवारांवरती आहे। एकूण 38 प्रकरणांपैकी हे प्रकरण या ठिकाणी 31व्या क्रमांकावरती आहे। पान नंबर आहे 209 आणि या अख्ख्या प्रकरणामध्ये मिरन बोरवणकर यांनी येरवड्यातील पोलीस दलाची 3 एकर जागा एका खाजगी बिल्डरला विकण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्यावरती कसा कसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला हे अगदी विस्तृतपणे या प्रकरणामध्ये द मिनिस्टरमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे। आणि अजित पवारांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतानाच आपण त्याला कसं झटकून टाकलं किंवा त्याला कसा आपण प्रतिवाद केला हे देखील त्यांनी यामध्ये नमूद केले। आणि फक्त या प्रकरणामध्ये अजित पवार, मिरन चड्डा बोरवणकर हीच पात्र आहेत असं नाही, तर तत्कालीन सरकारमधील गृहमंत्री असलेले आर पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील या सगळ्या प्रकरणाचा, या सगळ्या नाट्यमय घडामोडींचे एक पात्र आहेत। आणि या सगळ्या प्रकरणातूनच मिरन चड्डा बोरवणकर यांची मुदतीआधी बदली घडवून आणण्यात आली हे देखील त्यांनी या प्रकरणामध्ये नमूद केलंय। तर या प्रकरणाची सुरुवात होते, It was visiting the Lashkar police station, having recently taken over as the commissioner of police in Pune. I was getting acquainted with the crime scenario at different police stations and meeting the officers. आपण नुकताच पुणे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला होता आणि पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनला आपण भेट दिलेली होती आणि पुण्यातल्या एकूण गुन्ह्याच्या परिस्थितीचा आपण आढावा घेत होतो। आणि हे करत असतानाच आपल्याला पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त असलेल्या दिलीप बंड यांचा फोन येतो आणि दुसऱ्या दिवशी दिलीप बंड आपल्याला द डिस्ट्रिक्ट मिनिस्टर असं त्यांनी उल्लेख केलेला आहे। द गार्डियन मिनिस्टर म्हणजे पालकमंत्री पद जे गार्डियन मिनिस्टर नावाने ओळखलं जातं तो शब्द वापरलेला नाहीये किंवा अजित पवारांचं कुठेही या पुस्तकामध्ये त्यांनी नाव घेतलेलं नाहीये, तर अजित पवारांचा उल्लेख द डिस्ट्रिक्ट मिनिस्टर असा केलाय। तर हे डिस्ट्रिक्ट मिनिस्टर मिरन बोरवणकर यांना दिलीप बंड यांच्या मार्फत दुसऱ्या दिवशी पुण्यातील काउन्सिल हॉलला सकाळी भेटायला बोलावतात आणि मिरन बोरवणकर सकाळी त्या ठिकाणी पोहोचतात। त्यावेळी द डिस्ट्रिक्ट मिनिस्टर हे मोठ्या टेबलच्या समोर खूप मोठी कागदपत्र घेऊन ज्यामध्ये येरवडा भागाचा एक मोठा नकाशा देखील असतो बसलेले असतात आणि मिरन बोरवणकरांना सांगतात की तुमच्या आधी जे पोलीस आयुक्त होते सत्यपाल सिंग यांच्यापासून या सगळ्या विषयाला सुरुवात झालेली आहे आणि येरवडा भागातील येरवडा पोलीस स्टेशनच्या जवळची 3 एकर जागा जी पोलीस दलाच्या ताब्यात आहे ती आपण एका खाजगी बिल्डरला विकू, त्या बदल्यात तो बिल्डर आपल्याला एक चांगलं पोलीस स्टेशन उभा करून देईल आणि त्याचबरोबर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी एक पोलीस वसाहत देखील त्या ठिकाणी तो उभा करून देईल। आणि ही सगळी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, फक्त तुम्ही सही करण्याची गरज आहे असं तो डिस्ट्रिक्ट मिनिस्टर मिरन बोरवणकर यांना या ठिकाणी सांगतो। मिरन बोरवणकर त्यावेळी नम्रपणे परंतु तेवढ्याच ठाम पद्धतीने याला नकार देतात आणि म्हणतात की येरवडा इतक्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि या मध्यवर्ती ठिकाणी असलेली पोलीस दलाची इतकी महत्त्वाची जागा आपण एका खाजगी बिल्डरला देऊ नये, त्याऐवजी आपण स्वतःच ती जागा विकसित करावी असं उत्तर मिरन बोरवणकर या बैठकीमध्ये त्या द मिनिस्टर या व्यक्तीला देतात आणि त्यामुळे द मिनिस्टर ही व्यक्ती अतिशय चिडते आणि समोर असलेले कागद टेबलवरती भिरकावून देते। हा एक नाट्यमय प्रसंग त्यांनी या पुस्तकामध्ये नमूद केलाय। त्यानंतर पुन्हा सुरुवात होते ती या सगळ्या प्रकरणासाठी मिरन बोरवणकर यांच्याकडे पाठपुरावा केला जातो। वेगवेगळे पोलीस दलातील अधिकारीच मिरन बोरवणकर यांना समजावण्याचा प्रयत्न करतात की दादा यांना विरोध करून चालणार नाही, कारण दादा जे म्हणतात ते पुण्यामध्ये तरी कोणी डावलू शकत नाही। याच प्रकरणामध्ये मिरन बोरवणकर यांनी हे देखील नमूद केलंय की तत्कालीन गृहमंत्री असलेल्या आर पाटील यांनी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला, मात्र या प्रकरणामध्ये थेट दादांचा सहभाग असल्यामुळं आर पाटील यांचे देखील हात बांधलेले आहेत असं देखील या ठिकाणी मिरन बोरवणकर या
प्रकरणामध्ये नमूद करतात. मात्र त्यानंतर जेव्हा या प्रकरणाबाबत मिरण बोरवणकर यांना विचारणा होऊ लागते तेव्हा वजीर शेख नावाचे एक तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आहेत, त्यांची मदत मिरण बोरवणकर घेतात. कारण ज्या बिल्डरला ही जागा विकण्याचा प्रयत्न होत असतो द मिनिस्टर या व्यक्तीकडून आणि पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्याकडून, त्या व्यक्तीवरती 2G स्पेक्ट्रम प्रकरणामध्ये आधीच गुन्हा नोंद असतो. ईडीची कारवाई त्यावेळी सुरू असते. हे सगळं घडत असतं 2010 मध्ये. मात्र या सगळ्या प्रकरणाची माहिती असून देखील त्याच व्यक्तीला जेव्हा ही पोलीस दलाची जागा विकण्याचा प्रयत्न होतो तेव्हा वजीर शेख हे जे काही पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांची मदत मिरण बोरवणकर घेतात. हे वजीर शेख मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचतात आणि हा जो बिल्डर आहे शाहिद बलवा, त्याची एव्हरशाईन नावाची कंपनी आहे ज्या कंपनीला ही जमीन विकण्याचा प्रयत्न होतोय, त्या शाहिद बलवाची 2G स्पेक्ट्रम प्रकरणातली सगळी कागदपत्रे, एका अर्थाने कुंडली हे वजीर शेख स्वतःकडे घेतात, जमा करतात, मिरण बोरवणकरांकडे सोपवतात. आणि या प्रकरणामध्ये RR पाटलांची भूमिका ही पोलीस दलाची जागा पोलीस दलाकडेच राहायला हवी अशी जरी असली तरी द मिनिस्टर या व्यक्तीच्या दबावापुढे त्यांचं जे आहे ते प्रयत्न सुरू असतात. आणि त्यासाठी मुंबईत RR पाटलांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आयोजित केली जाते, ज्या बैठकीला मिरण बोरवणकर पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून आणि त्याचबरोबर विभागीय आयुक्त म्हणून दिलीप बंड उपस्थित असतात, वजीर शेख उपस्थित असतात. आणि त्या बैठकीमध्ये या शाहिद बलवाची सगळी कुंडली समोर ठेवली जाते आणि ज्या व्यक्तीला ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलंय, जी व्यक्ती आरोपी आहे, त्या व्यक्तीसोबत पोलीस दलाने व्यवहार करू नये अशा प्रकारचं मत त्या बैठकीत मांडलं जातं. RR पाटील त्या बाजूने आपलं वजन टाकतात आणि अखेर तो सगळा व्यवहार जो आहे तो रद्द होतो. हे सगळं या प्रकरणामध्ये नमूद केलंय. परंतु विषय इथेच थांबत नाही. आतापर्यंतच्या बातम्या हा विषय इथेच संपवतात. मात्र त्याच्या पुढे एका दुसऱ्या अंकाला सुरुवात होते. तो अंक आहे मिरण बोरवणकर यांची बदली घडवून आणण्याचा. यानंतर द मिनिस्टर नावाची व्यक्ती अर्थातच मिरण बोरवणकर यांच्यावरती नाराज होते आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये पुण्यातील बिबवेडीमध्ये काही हिंसक घटना घडतात आणि त्या हिंसक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवरती द मिनिस्टर नावाची व्यक्ती माध्यमांना बाईट देते आणि बाईटमध्ये या हिंसाचाराला पोलीस आयुक्तांना म्हणजे मिरण बोरवणकर यांना जबाबदार धरते. त्यामुळे मिरण बोरवणकर या व्यथित होतात आणि त्यावेळेचे जे काही पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांना त्या फोन करतात आणि हे द मिनिस्टर ज्यांच्यावरती पुण्याची जबाबदारी आहे ते आपल्याबाबत असं जाहीररित्या माध्यमांकडे बोललेले आहे, त्यामुळे आपल्याला पुणे पोलीस आयुक्त पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि दुसरीकडे आपल्याला बदली द्या अशी मागणी करतात. त्यावेळी जे पोलीस महानिरीक्षक आहेत ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही गृह विभागाच्या अंतर्गत काम करता आणि जे संबंधित द मिनिस्टर आहेत त्यांचा गृह विभागाशी थेट असा संबंध नाही. मात्र त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मिरण बोरवणकर यांना फोन करतात आणि त्यामध्ये मिरण बोरवणकर यांना विचारणा होते की तुमच्या आवडीची दुसरी पोस्ट किंवा तुमच्या आवडीची दुसरी बदलीची जागा कोणती ते सांगा, कारण आपल्याला आघाडी धर्म पाळणं बंधनकारक आहे आणि त्यामुळे तुमची बदली मला करावी लागते आहे. हे तत्कालीन मुख्यमंत्री मिरण बोरवणकर यांना सांगतात आणि एका अर्थाने द मिनिस्टर ही जी व्यक्ती आहे त्याच्या दबावापुढे आपण हतबल आहोत असंच दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी मिरण बोरवणकर या आपल्याला पुण्यातच CID मध्ये पोस्टिंग मिळावी अशी मागणी करतात. तत्कालीन मुख्यमंत्री त्याला होकार देतात आणि थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला कळवतो असं सांगतात. या ठिकाणी हा सगळा जो प्रसंग आहे या ठिकाणी नमूद करण्यात आला आहे. म्हणजे मिरण बोरवणकरांनी येरवड्याची जागा विकायला नकार दिल्यानंतर एका महिन्यात बिबवेवाडीमध्ये जी काही घटना घडली ती या ठिकाणी नमूद आहे. आणि त्यानंतर इथे जून 2012 मध्ये I have received a phone call from the Chief Minister's office asking if I have any preference for my next posting. I mentioned that the post of the Additional Director General at CID Pune was going to be a vacant and I could be considered
फॉर इट as I had worked there as a superintendent and inspector general. तर CID मध्ये आपल्याला बदलून पोस्टिंग मिळावी अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मिरण बोरवणकर करतात. मुख्यमंत्री त्यासाठी होकार दर्शवतात, मात्र त्याला देखील अडसर येतो, त्याला देखील विरोध होतो. कारण अतिशय गंभीर आहे. कारण पुढे आहे, यामध्ये हे नमूद करण्यात आलंय. त्यानंतर काही दिवसांनी अ फ्यू डेज लेटर द चीफ मिनिस्टर हिमसेल्फ कॉल्ड मी अँड सेड. मुख्यमंत्री स्वतः मिरण बोरवणकरांना त्यानंतर काही दिवसांनी फोन करतात. आय कॅनॉट पोस्ट यू ॲट द CID. दे म्हणजे द मिनिस्टर हॅव मेड इट अ प्रेस्टिज पॉइंट अँड वी हॅव टू अबाइड बाय कॉलेशन धर्मा. म्हणजे त्यांनी हा आपल्या प्रतिष्ठेचा मुद्दा केलाय आणि मला आघाडीचा धर्म पाळणं बंधनकारक आहे. इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू इन पुणे फॉर फॅमिली रिझन्स प्लीज आयडेंटिफाय एनी अदर पोस्ट. तुम्हाला जर पुण्यातच बदली हवे तर दुसरी एखादी पोस्ट मागा. कारण CID कडे सध्या पुण्यातील अनेक मोठ्या बिल्डरांची अनेक गंभीर प्रकरणं तपासासाठी आहेत आणि तुम्हाला त्या प्रकरणांचा तपास सोपवणं हे त्या व्यक्तीला आवडणार नाही. हे स्पष्टपणे मिरण बोरवणकरांनी या ठिकाणी नमूद केलंय. सम ऑफिसर्स टोल्ड मी दॅट मेनी केसेस अगेन्स्ट पॉवरफुल बिल्डर्स अंडर द अर्बन लँड सीलिंग अँड रेग्युलेशन ॲक्ट वेअर पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन विथ द CID ॲज अ रिझल्ट ऑफ विच यू वुड नेव्हर बी पोस्टेड देअर. अनेक मोठ्या बिल्डरांची गंभीर प्रकरणं सध्या पुण्यातील CID कडे तपासासाठी आहेत आणि त्यामुळं इतक्या संवेदनशील प्रकरणांचा तपास तुमच्याकडे सोपवता येणार नाही. याला ती संबंधित व्यक्ती द मिनिस्टर ही विरोध करते आहे असं मुख्यमंत्री हतबलपणे मिरण बोरवणकर यांना सांगतात. आणि CID ची पोस्ट देखील मिरण बोरवणकरांना मिळत नाही. त्यांना आणखी तिसरी पोस्ट कोणती हवी अशी विचारणा केली जाते. तिसरा चॉईस विचारला जातो आणि मिरण बोरवणकर तिसरा चॉईस सांगतात तो येरवडा कारागृहाचा. आणि त्यानंतर मिरण बोरवणकर या येरवडा कारागृहाच्या कडे तिकडे त्यांची बदली होते आणि त्यांच्याच तिथल्या कारकिर्दीमध्ये कसाबला जो 26/11 आरोपी आहे त्याला त्या ठिकाणी फाशी दिली जाते आणि ही सगळी प्रकरणं त्यानंतर पुढे क्रमवारीने आलेली आहेत. तर हे अख्खं प्रकरण या सगळ्या प्रकरणावरती आहे. म्हणजे फक्त त्या संबंधित द डिस्ट्रिक्ट मिनिस्टरनी जमीन विकण्याचाच दबाव या मिरण बोरवणकर चड्ढा यांच्यावरती आणला असं नाही, तर आपण याला विरोध केल्यानंतर आपली पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावरून मुदतीआधी बदली घडवून आणली गेली असंही मिरण चड्ढा बोरवणकर यांनी या पुस्तकामध्ये अगदी स्पष्टपणे नमूद केलंय. अर्थात मी जसं आधी म्हटलं, मिरण बोरवणकर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन गृहमंत्री RR पाटील हे आणि तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पृथ्वीराज चव्हाण ही सगळी पात्र या सगळ्या नाट्यमय घडामोडींचा भाग आहेत. मिरण चड्ढा बोरवणकर यांनी त्यांना जे म्हणायचं आहे ते या पुस्तकात म्हटलंय. अजित पवार यांच्या बाजूने देखील दावे केले जात आहेत. RR पाटील आता हयात नाही आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणाचे सगळ्यात महत्त्वाचे साक्षीदार जर कोण ठरू शकतील तर अर्थातच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी या प्रकरणामध्ये आता बोलणं गरजेचं आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.